नाटक आणि स्पर्धा ही एक वेगळी दुनिया आहे. मला असं वाटतं की जेव्हा आपण नाटक करत असतो, स्पेशली स्पर्धांसाठी, तेव्हा आपल्याला एक नशा असते. म्हणजे आपल्याला फरकच पडत नाही की पैसे, की वेळ, की काळ, की खायला प्यायला, राहतोय जातोय येतोय, काही नाही. एकच एम की आमची एकांकिका, आमचं कॉलेज, आमचं जे काय. तर तुझ्या स्पर्धेच्या काही दिवसांच्या आठवणी सांग ना, की वर यू व्हेरी कॉम्पिटिटिव्ह, की आमचंच कॉलेज जिंकलं पाहिजे किंवा आमचीच एकांकिका पुढे आली पाहिजे? खूप आहेत. मी म्हटलं ना, दॅट इज द बेस्ट. म्हणजे तो वेळ, त्यावेळेसचे लोक, त्यावेळेसचे माझे मित्र जे आजही टिकून आहेत, आय थिंक दॅट वॉज द बेस्ट टाईम ऑफ माय लाईफ. एकांकिका स्पर्धा ज्या मी 4-5 वर्ष केल्या, 5-6 वर्ष. आणि काय त्याच्यामध्ये म्हणजे आत्ता तू नुसतं बोलल्यानंतर पण एकदम असं केवढं काय काय इमेजेस आणि केवढ्या काय काय आठवणी एकदम पोरीन होत आहेत. मला वाटतं म्हणजे खूप काय, म्हणजे त्यात सवाई करंडक असेल. आणि कॉम्पिटेटिव्ह तर मी तसाही इन जनरलच आहे, पण आय थिंक बेस्ट वॉट आय हॅव रिअलाइज्ड कॉम्पिटेटिव्ह असल्याचं हे की स्वतःबरोबर कॉम्पिटिशन करायची. सो आय कम्पीट विथ माय सेल्फ. मला वाटतं की माझं काम जे मी आधी केलं त्याच्यापेक्षा आपण चांगलं अजून कसं करू शकतो, स्वतःला कसं सुधारू शकतो, त्याच्यावर मी जास्त फोकस करतो. पूर्वी कॉलेजमध्ये असताना ते जास्त कॉलेज टू कॉलेज जास्त असायचं की आपण आपलं बेस्ट करायचं आहे, आपल्याला यांना हरवायचं आहे, या नाटकापेक्षा चांगलं काहीतरी करायचं आहे, हे इव्हेंट करत असतील तर आपण पण काहीतरी त्यांच्यापेक्षा चांगलं वेगळं करू. सो खूपच टशन असायची तेव्हा. पुणे मुंबई तर खूपच जास्त होतं. मी MIT ला होतो, MIT इंजिनिअरिंग पुणे. आणि तेव्हा सवाई करंडकमध्ये खूप टशन असायची. MD रुपारेल, रुईया, आमचं कॉलेज, जोशी बेडेकर आणि आमचं. तर तेव्हा खूपच असायचं. म्हणजे तेव्हा ॲक्च्युअल कटथ्रोट की बास यार आपल्याला जिंकायचंच आहे काही करून. आणि आय थिंक तो कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट आता स्वतःपुरती मी ठेवलेला आहे. आणि आता तेव्हा जे कॉम्पिटिटर्स होते ते आता सगळे माझे कलिग्ज आहेत. सो नाऊ वी हॅव फन. आणि ते काही तेव्हाचे ग्रजेस पण नाही आणि तेव्हाचा तो कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट जरी मनात असलं तरी आता ते त्या लेवलला नाही आहे जेवढं तेव्हा कॉलेजमध्ये असताना होतं. तेव्हा आपण लहानपण असतो. तुमच्या कॉलेजचं असं काही स्लोगन होतं का, जसं की रुईयाचा आहे RUIA, रुईया रुईया वगैरे, आणि साधारण बक्षीस समारंभांमध्ये एखादी कॉम्पिटिशन झाल्यानंतर एक साधारण हे कॉलेज आणि ह्यांचं स्लोगन आणि ते कॉलेज आणि त्यांचं स्लोगन आणि एक वेगळी एनर्जी इथे महाराष्ट्र स्लेजिंग वगैरे ते खूप व्हायचं. चेअरिंग करताना असं काही नाही, आम्ही दरवर्षी आमचं एक काहीतरी ठरवायचं. जसं फॉर एक्झाम्पल ज्यावेळेला पहिली माझे करंडक विनिंग एकांकिका होते तेव्हा आम्ही बरं असंच ठेवलं होतं की आम्ही सगळ्यांचे टी-शर्ट आणि स्वेटशर्ट्स. तेव्हा आमच्यावर खूप टीका झाली होती कारण काही भरपूर गोष्टींमुळे. तर आम्ही आमच्या टी-शर्ट्सवर आणि इन जनरल सगळीकडे बरं एवढंच लिहायचो आणि एक एक्सक्लेमेशन मार्क. तर काही असंही नव्हतं. पण जेव्हा सार्कास्टिक आहे पण हे नुसतं म्हणजे जो कोण वाचेल त्याला जे मनात जे काय वाटतंय त्याला तेच उत्तर. बरं ओके, तू म्हणालास आम्ही भारी, बरं तू म्हणालास तुम्ही भारी, बरं वॉट एव्हर जे काय असेल ते. आणि स्लेजिंगला तर आमचे ठरलेले असायचे. म्हणजे जर नॉन इंजिनिअरिंग कॉलेज असेल कुठलं तर मग आम्ही प्लेसमेंट किती आणि बोलताय किती असं म्हणायचं. म्हणजे एक जण म्हणायचा प्लेसमेंट किती आणि मग बाकीची सगळी टीम ओरडायची बोलताय किती. बाकी करंडक कोणाचा, आवाज कोणाचा आणि भरपूर काय काय तेव्हा होतं. म्हणजे सगळ्या टीमची नावं घ्यायची आणि मग ओरडायचं. काहीतरी मुलं आपलं बनवायची दरवर्षी काहीतरी वेगळं वेगळं नाटकाच्या नावाला घेऊन वगैरे. आणि दोज वर द डेज यार. क्रेझी आहे. मला पण एकदम मी अशी कॉलेज झोनमध्ये गेली. म्हणजे मी HR कॉलेजला होते, तिकडे इतकं कल्चर नव्हतं नाटकांचं. तिथे एकदम डान्स आणि हिपहॉप आणि मल्हार फेस्टिवल आणि मूड इंडिगो वगैरे हा झोन होता. पण तरी सुद्धा ज्या एकांकिका स्पर्धा वगैरे मी गेले, माय गॉड, रात्रभर जागून एकांकिका बघणं. मग इंटरव्हल मध्ये तो एक सायकल वरती चहावाला असायचा, त्याच्या आजूबाजूला सगळं विसरून. म्हणजे आम्ही आमच्या झोन मध्ये असायचो तेव्हा, कम्प्लीट झोन मध्ये. म्हणजे मला आठवते मी माझ्या इंजिनिअरिंगच्या प्रोफेसर्सना पण एकदा म्हणलं होतं की सर मी इंजिनिअरिंग साईड बाय साईड करतो काहीतरी. ते मला असंच बोलले होते टू ट्रिगर मी की अरे काय हे नाटकाचं तू करतोयस वगैरे, याचा काही उपयोग नाहीये, तुझा अभ्यासाकडे लक्ष नाहीये वगैरे. तेव्हा आणि मी कम्प्लीट रिबेल होतो. तर म्हटलं सर मी साईड बाय साईड करतो, तुम्हाला काय करायचंय. ऍटिट्यूडच वेगळा आपला. हा म्हणजे काय बोलणार, मला सांगाल मी नाटक करतो, मीच तुम्हाला सांगतो की म्हणजे तुम्ही जर माझ्या कलेचा आणि नाटकाचा अपमान करणार असेल तर मी तुमचा करू शकतो, असं त्याच्या मागचा थॉट होता.